नमस्कार. आपण पाहत आहात जनजागृती लाईव्ह न्यूज. आज आपण वाळकेवाडी येथील सोनबाजी वानोळे यांची या ठिकाणी एकात्मिक विकास आदिवासी प्रकल्प या अंतर्गत ज्या कार्यालयाला निधी मिळाले आहे त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा पाहूयात त्यांच्या प्रतिक्रिया. जिल्हा परिषद बांधकाम विभाग असेल, जिल्हा परिषद असेल, अनेक एकूण 22 डिपार्टमेंटला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाने निधी दिलेला आहे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम 22 डिपार्टमेंटपैकी उपवन संरक्षण नांदेड वन विभाग नांदेड यांच्या कार्यालयास 59,37,000 रुपये निधी या कार्यालयाला प्राप्त झालेला आहे. तर यांनी मला असं पत्र दिलं की आमच्या कार्यालयाला 59,37,000 निधी प्राप्त झाला. तर त्यांनी काही त्यांच्या वन खात्याला वन परिक्षेत्राला निधी दिलेला आहे. वन परिक्षेत्राला निधी दिलेला आहे. वन परिक्षेत्र वन परिक्षेत्राचे पेसा किनवट तालुक्यातील आहेत. माहूर, मांडवी, किनवट, बोदडी, इस्लापूर, अपारापेठ, भोकर, हादगाव, नांदेड एकूण त्यांनी या वन परिक्षेत्राला 59,37,000 एवढा निधी दिलेला आहे. आणि जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड यांच्याकडे आमचं पत्र मिळालेलं आहे की आपणास मागितलेली माहिती उपलब्ध नसल्यामुळे आपणास देण्यात सोय होत नाही. यांच्याकडे माहिती उपलब्ध नाही. जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे, अधीक्षक अधिकारी यांच्याकडे. आणि कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग भोकर त्यांना पण काही निधी दिलेला आहे. काही कॉन्ट्रॅक्टरला निधी दिलेला आहे रस्ते बांधकामासाठी आदिवासी कोट्यातून. कॉन्ट्रॅक्टर ओम कॉन्ट्रॅक्शन, नक्षत्र कॉन्ट्रॅक्शन, ओम कॉन्ट्रॅक्शन, कुंभेकर कॉन्ट्रॅक्शन, शशांक कॉन्ट्रॅक्शन, साईनाथ मसराम, आदित्य कॉन्ट्रॅक्शन, नक्षत्र कॉन्ट्रॅक्शन आणि एकूण निधी या कॉन्ट्रॅक्शनच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग भोकर यांनी 2,75,23,000 रुपये एवढा निधी खर्च दाखवलेला आहे या फाईलमध्ये. आणि क्रीडा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांना 25 लाख रुपये निधी दिलेला आहे. शासकीय आश्रमशाळा माहूर, तालुका माहूर, जिल्हा नांदेड, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा तुळशी, तालुका माहूर, जिल्हा नांदेड, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कुट्टी, तालुका किनवट, जिल्हा नांदेड, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कामठाळा, तालुका किनवट, जिल्हा नांदेड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिटा, तालुका भोकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळकेवाडी, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड, शासकीय आश्रमशाळा केदरगुडा, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारझळा, तालुका हादगाव, जिल्हा नांदेड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरबी, तालुका हादगाव, जिल्हा नांदेड, ग्रामपंचायत कार्यालय चोरंबा, तालुका हादगाव, जिल्हा नांदेड, ग्रामपंचायत कार्यालय वारकवाडी, तालुका हादगाव, जिल्हा नांदेड यांना व्यायाम शाळेसाठी OTSP मधून निधी दिलेला आहे. आणि TSP मधून यांना निधी दिलेला आहे 25 लाख रुपये. जिल्हा सहाय्यक आयुक्त मध्य व्यवसाय नांदेड यांच्या कार्यालयास नवीन प्रशासकीय इमारत कोटा नांदेड येथे यांना कुठल्याही प्रकारचा निधी दिलेला नाही. मध्य व्यवसायाला यांचं असं पत्र मिळालेलं आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड यांना निधी मिळालेला 61,84,000 रुपये. तर यांनी आरोग्य केंद्राला बजेट दिलेलं आहे. आरोग्य केंद्राचा समावेश आहे याच्यामध्ये इस्लापूर, शिवनी, जलदारा, बोदडी, राजगड, देहली, तांडा, उमरी,
कोटारी नांदेड किनवट एकूण किनवट 38,52,000 रुपये किनवट तालुक्यासाठी. आणि माहूर तालुक्यासाठी वानोळा, इवळेश्वर, शिंदखेड, आष्टा, वाई बाजार, माहूर टोटल यांना दोन्ही आरोग्य विभागाला तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा माहूर आणि किनवटसाठी 61,84,000 रुपये निधी दिलेला आहे. आणि जिल्हा जलसाधारण अधिकारी व जलसाधारण विभाग नांदेड यांना आदिवासीच्या उपाययोजनेसाठी बजेट दिलेलं आहे. मिनीमाडा, CRT संकेत असे त्यांनी मला एक पत्र दिलेलं आहे की 2,12,11,000 रुपये त्या कार्यालयाचं पत्र प्राप्त झालेलं आहे की आदिवासी बिगर आदिवासी उपाययोजना अंतर्गत द्वारा आम्ही बगर आदिवासीचा यादीच मागितली नाही, त्यांना आदिवासी उपाययोजना मागितली आहे. तर जिल्हा जलसाधारण अधिकाऱ्यांनी असं पत्र दिलेलं आहे मला. एकात्मिक बाल विकास विभाग याच्यामध्ये पेसामधील 6 अंगणवाड्याचा समावेश आहे. तर यांना 55 लाख रुपये निधी मिळालेला आहे. तर 10 लाख रुपये यांनी अंगणवाडी केंद्रांना टूल आणि डेस्कचा पुरवठा करण्यासाठी खर्च केलेला आहे. तर पेसा क्षेत्रातील एकूण अंगणवाड्या 6 मिनकी, कनकी, डोंगरगाव, तलाईगुडा, पिपळगाव, जरूरगाव याच्यामध्ये काही कॅम्प्युटर MSCTI साठी काही खर्च केलेला आहे या एकात्मिक बाल विकास विभागाने. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ यांना 5 कोटी रुपये निधी प्राप्त झाले आणि 5 कोटी यांनी खर्च पण दाखवला आहे. आणि जिथे जिथे ट्रान्सफॉर्मर बसवले त्यांची माझ्याकडे यादी प्राप्त झालेली आहे. त्यांची कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित विभागीय कार्यालय भोकर यांच्याकडून. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय यांचं म्हणणं आहे की या कार्यालयाचं की आमच्याकडे लाभार्थी यादी मिळू शकत नाही. हे कार्यालयाच्या निगडीत माहिती असल्यामुळे आम्ही लाभार्थी यादी देऊ शकत नाही. पण देऊ शकत नाही तर मग हे पैसा कोणावर तरी खर्च केला असेल कुठल्या तरी यांच्यावर, माझं असं म्हणणं आहे. आणि औषधी नियोजन लेखा औषधी भांडार आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड यांचं पत्र आलेलं आहे. यांच्यामध्ये कुठलाही आकडा प्राप्त नाही. आणि एकूण बजेट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने खर्च दाखवलेला 61,51,50,000 रुपये जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजना सन 2023-24 मध्ये पीक संवर्धनासाठी दिलेला मध्यसाधारांसाठी पशुसंवर्धन, मध्य व्यवसाय, सहकार, वन्य यांना वेगवेगळ्या कामासाठी पैसे दिलेले आहेत. आदिवासी विकास विभागाकडून लघु पाटबंधाऱ्याला दिलेले आहेत, विद्युतला दिलेले आहेत, उद्योगला दिलेले आहे, रस्ते विकासासाठी दिलेले आहेत. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर जिल्हा परिषदला आरोग्य सेवासाठी दिलेले आहेत, क्रीडा व युवक कल्याणासाठी दिले, सामान्य शिक्षणासाठी दिलेले आहेत, पाणी पुरवठ्यासाठी दिले आहे. नगर विकासासाठी 0 आहे, नगर विकासला नाही. आणि माहिती व प्रसिद्ध मागासवर्गीयाचे व कल्याण हे स्वतः प्रकल्प अधिकाऱ्यांनी खर्च केलेला आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांनी 15,52,42,000 रुपये एवढा खर्च केला TSP आणि OTSP वर. आणि नाविन्यपूर्ण योजना याच्यामध्ये 1,22,93,000 रुपये स्वतः प्रकल्प अधिकाऱ्यांनी 2 ठिकाणी खर्च केलेला आहे. तर एवढा पैसा आला आणि एवढा खर्च केला पण आदिवासीचा का विकास थांबेना, होत नाही, आदिवासीचं का स्थलांतर थांबत नाही. म्हणून मी हे यांचा पाठपुरावा करत आहे आणि माहिती काढत आहे. आणि अद्याप मला याच्यामध्ये काही डिपार्टमेंटची माहिती आलेली आहे, काही डिपार्टमेंटची माहिती मिळालेली नाही. याच्यामध्ये पत्र बघू शकता, एवढे पत्र मला मिळाले आहेत. 10 ते 12 डिपार्टमेंटची माहिती आलेली आहे आणि मी जेवढे नाव घेतले त्यांचीच माहिती आलेली आहे, बाकी कोणाची माहिती प्राप्त झालेली नाही. हे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी याची नोंद घ्यावी आणि प्रकल्प अधिकारी साहेब यांनी पण नोंद घ्यावी आणि महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांनी पण हे दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी हीच माझी मागणी राहील. नमस्कार.